सिग्नल मॅचला होती सुरुवात. यस, त्या ठिकाणी गोटा अंपायर सांगतात की मॅच ऑन फर्स्ट बॉल. चांगली मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रणय पहिलाच बॉल या ठिकाणी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ऍक्शन देखील चांगली पाहायला मिळाली. चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. या ठिकाणी मंदार ठाकूर म्हणजेच गिरगाव बॉईज यांचा सन्मान केला जातोय. त्यांचे बंधुराज या ठिकानी उपस्थित राहत आहेत. गिरगाव बॉईज या बलाढ्य संघाच्या साठी मात्र चांगलं क्रिकेट याही संघाने खेळलंय. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र दिलं जाते. त्यांना सन्मानपत्र देऊन हा सन्मान या वर्षीचा आपला सहभाग खूप चांगला होता त्याबद्दल आपलं विशेष कौतुक आणि विशेष आभार. ओटू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण बोलतोय. लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता देखील पायावरती चेंडू टाकला होता परंतु खेळू दिला नाहीये बॅटर सिद्धेशला. पुढचा बॉल इथे फिरून खेळले, जागा बनवली आणि तदनंतर या चेंडूला फेकून दिलंय. दोन चेंडू चांगले पाहायला मिळाले. तदनंतर चौकार पाहायला मिळाला. खर तर सिद्धेश यांच्या माध्यमातून यस अनोखी अदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी पंच गोटा अंपायर्स आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला. फटका चांगला आहे परंतु फसलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि आता टाळ्यांचा वर्षाव पाहायला मिळेल. दीप यांच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेला आणि सिद्धेश मैदानाच्या बाहेर. डीजे मिळते. खरं तर लगातारचे 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर जर आपण पाहायला गेलात तर एक चौकार जरूर आलाय आणि तदनंतर मात्र फलंदाजाला बाद देखील केलंय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रणय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पिवन्स षटक फेकण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. डेड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. बघा काय अनोखी अदा पाहायला मिळते आणि याच सदस्यासाठी मात्र गोट्या अंपायर ओळखले जातात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वाचा गडी सिद्धेश बाद झाला. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 धावा देखील खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. रियान स्मॅशर टीमने या ठिकाणी नुकताच टॉस देखील जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. चांगली मॅच पाहायला मिळेल. त्यांनी देखील सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करूनच जिंकलोय आणि इथूनही तेच प्रयत्न असणार आहेत. इथे व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू खरं तर बाहेरच्या दिशेने जरूर गेला आणि पंचांच्या इशाऱ्याची आम्ही देखील वाट पाहत होतो. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असणार आहे. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
इथं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू चालला अतिशय गोळीच्या वेगानं. मिळाला बॅकफुट पंच आणि जागा बनवली. त्यानंतर चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये खरं तर चांगली सुरुवात केली. एक महत्वाचा गडी देखील बाद झाला. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत. आकाश झाला आपण पाहणार आहोत. आकाश झानं देखील भरपूर इम्प्रेस केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ॲज आयकॉन आकाश झाला खेळताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सुंदर मॅच. कौतुक करावं तेवढंच हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. इथं देखील बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात चेंडू चाललाय, परंतु चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात देखील झाली आणि आकाश झाला आपण पाहतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी पहिल्या चेंडूवरती सिंगल घेताना त्याला देखील आपण पाहिलं. 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर पाहुणे देखील व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील स्विंग अँड मिस, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळणार आहे. आकाशचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. जर आयकॉन खेळत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, कशा पद्धतीने बॅटिंग करायची, हे सर्व गोष्टी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगलं करत असताना पाहायला मिळत आहेत. आकाश झा या गोलंदाजाला आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकलाय. इथे पुन्हा एकदा त्या ठिकाणी गलीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पुन्हा एकदा घेतले गेले. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु मारण्याचा प्रयत्न देखील केला जातो बॅटरच्या माध्यमातून. मोठ्या धावा येत नाही, परंतु सिंगल डबल जरूर येत आहेत. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरे षटक आकाश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आता स्ट्राईक एंडवरती कुणाल आहे. कुणालने देखील चांगलं इम्प्रेस केलंय. इथे सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या, परंतु बॅट उलटी करण्याचा प्रयत्न पंच त्या ठिकाणी सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावफलकावरती वाढ होताना आपण पाहणार आहोत. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडस लाईन मध्ये आता भरकटताना पाहायला मिळत आहेत. आकाश झा हा गोलंदाज 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 5 षटकांचे मॅच आणि जास्तीत जास्त तुम्हाला धावा या ठिकाणी करायच्या आहेत, कराव्या लागतील. एक टार्गेट सेट करायचं असेल तर चांगले बॅटिंग करावं देखील लागेल या मॅच मध्ये. सेमीफायनल 1 मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार आहे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. कमालीचे गोलंदाजी तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकताना आकाशला देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 4 येताना आपण पाहिल्यात. इथे वाह, काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू होता आणि त्याच्यावरती या ठिकाणी धाव मिळणार नाही आहे. आकाशचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. आतापर्यंत त्यानं 5 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये फक्त 4 धावा. आणि महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही ही अशा प्रकारची गोलंदाजी करताय, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. कमालीची स्पर्धा. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं हे दर्जेदार आयोजन आणि काय फटका पाहायला मिळतोय. कमालीचा फटका. या फटक्यावरती 4 पाहायला मिळणार आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला. टायमिंगच्या जोरावरती खेचलेला हा पॉइंटच्या वरतून 4 धावेसाठी चौकार. राहुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि सुंदर फटका. 4 धावा झपाट्याने धावफलक आता मात्र वाढू लागले. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता तिसरं षटक फेकण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये. रियान स्मॅशर हा संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये मायरा 11 या संघाची परिस्थिती आपण पाहतोय. प्रणय राणाला आपण पाहतोय पुन्हा एकदा संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. डावखुरी हाताचा गोलंदाज, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहिले. तोमॅन मध्ये चेंडू अदलतो. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केले गेल्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. याही षटकाची सुरुवात चांगली केली. पहिल्या षटकामध्ये प्रणयनं 10 धावा खर्च केल्या होत्या आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी खर्च केले. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे सोडून दिलाय आणि पंच त्या ठिकाणी सांगतात हा वाईट बॉल आहे. यस, इट्स अ व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तर नंतर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती 20 ऑन स्कोर बोर्ड. इथे नो बॉल आहे आणि आता देखील चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. जरूर आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे यांचं. ताई आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. HPL म्हणजेच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 आहे. पाहुण्यांचं स्वागत करणारा षटकार पाहायला मिळाला. राहुलच्या बॅट मधून 6 धावा आल्यात. अफलातून स्ट्रोक आणि ताईंचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती लाईव्हच्या माध्यमातून देखील हे सर्व क्षणचित्र टिपले जात आहेत. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चांगला फटका होता. टायमिंग प्रॉपर आणि ताकदीचा पुरेपूर वापर आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती. गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. ऑनसाइड मध्ये भिरकावला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झालेत, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूने खर तर मायरा 11 आणि रियान स्मॅशर ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रियान स्मॅशर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. इथे देखील चांगला फटका अलॉंग द कार्पेट
डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. षटकार चौकार देखील येत आहेत. सिंगल डबल देखील धावफळ खेळता आपल्याला पाहायला मिळतंय. 33 धावा धावफलकावरती 33 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धाव या ठिकाणी घेतली जाणार नाहीये, कारण विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचलेत. निर्धाव चेंडूची सांगता झाले. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. हे सर्व मान्यवर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. मॅचकडे देखील वळणं गरजेचं आहे. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. इथे देखील भिरकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, वेल जज पाहायला मिळतो आणि फलंदाज या ठिकाणी राहुल जातील मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट, फलंदाज बाद. दोन षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की धावा किती या ठिकाणी सेट होतील, टार्गेट किती सेट असेल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रमेश सिंगला आपण पाहतोय आणि चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दीप. आपण चांगले मॅच देखील पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवर आहेत. रियान स्मॅशर आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा 11 या दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. रियान स्मॅशर टीमने मात्र टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि आतापर्यंत 33 धावा 3 षटकामध्ये खर्च केल्यात. रत्नदीप गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण जर पाहायला गेलात तर यस लेग बायच्या स्वरूपात धाव या ठिकाणी मिळणार आहे. चांगली मॅच आणि तेवढेच चांगलं बॅटल देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रत्नदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात त्यांनी धाव देखील खर्च केले. मी आता स्ट्राईक एंडवरती रमेशला आपण पाहणार आहोत. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅचमध्ये इथे धावा बनवाव्या लागतील. चौथ्या षटकाला देखील सुरुवात झाली. रत्नदीप पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. धाव मात्र मिळणार नाहीये. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. खरं तर गती प्रचंड पाहायला मिळाली नाहीये या चेंडूवरती. गती काढून घेतली होती या बॉलवरती आणि त्यानंतर हा हलवार फजीचा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी देखील रत्नदीपची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन जर तुमच्याकडे असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर सातत्याने तुम्ही सक्सेस देखील होत असता आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे या ठिकाणी सांगता देखील झाले. इथे खोलवर पैसा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटर खेळण्याचा फटका, परंतु फसला गेला आणि रत्नदीपच्या खरं तर गोलंदाजीवरती टाळ्यांचा वर्षाव देखील होताना आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी आहे आणि प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन देखील पाहायला मिळतोय. कौतुक करावं तेवढंच कमी आहे या मॅच मध्ये. 3 षटकामध्ये 33 आल्या होत्या आतापर्यंत. या षटकामध्ये एकच धाव आले. इथे ऑनसाइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये एक लेग बायची देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. धन्यवाद डीजे.
यस, नेक्स्ट मॅचचा आपण सेकंड सेमीफायनलचा टॉस देखील घेणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन आपण सज्ज आहे. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रत्नदीप यांच्या माध्यमातून. अजून एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय. 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या षटकाचा अजूनही एक चेंडू बाकी असणार आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनलच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी मुख्य मंचावर यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. बोला सर. इथे 4 धावा पाहायला मिळतील. सुंदर फटका पाहायला मिळतोय. सिंग पॅकर्स आणि समर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 39 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहणार आहोत. अजूनही खरं तर एक षटक इथून येणं बाकी असणार आहे आणि निर्णायक षटक असेल. यामध्ये धावांचं टार्गेट किती सेट असेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. मायरा 11 संघानं आतापर्यंत 39 धावा बनवल्यात. अजूनही शेवटचं स्लॉगवर बाकी असणार आहे. या पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भूपेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे स्लॉगवरच्या षटकामध्ये. चला, थोडंसं फास्ट केला. आज आपल्याला फायनल देखील कव्हर करायचे आहे. डे नाईटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं हे आयोजन. भूपेश शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. चांगले मॅच पाहायला मिळणार आहे. पहिलं सत्र या ठिकाणी आज अद्याप 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 ऑन स्कोरबोर्ड. भूपेश शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती रमेशला देखील आपण पाहणार आहोत आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला, मॅच लगेच सुरू करायची आहे. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुंदर अशी ही मॅच. शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी भूपेश सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती रमेशला आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकाला होती सुरुवात. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इथे सफळ होऊन खेचल्या. या ठिकाणी फटका हवेमध्ये भरपूर काळ आहे परंतु क्षेत्ररक्षक बनून राहतील प्रेक्षक. 6 धावा. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते परंतु पायावरती चेंडू जरूर लागला होता. एक धाव त्या ठिकाणी. खरं तर चांगली रनिंग बीट विथ द विकेट. आणि इथे बघा काय पाहायला मिळतोय. 2 धावा लेगबायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली परंतु 2 धावा पाहायला मिळतील या चेंडूवरती. षटकार आला तदनंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथूनही अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. रियान स्मॅशर संघ गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 47 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. मारा 11 संघ किती धावांचा टोटल या ठिकाणी उभारतो हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. या मॅच मध्ये चांगली मॅच पाहायला मिळते. भूपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार तदनंतर लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आणि आता निर्धाव चेंडू फेकलाय. असे चेंडू फेकावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
पहिल्या सत्रातील अद्याप 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. त्या ठिकाणी मुख्य पाहुणे वर्ग देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही टॉस देखील घेणार आहोत. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी झालाय असं वाटतं. बॅटर निघाला मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट. रमेश होते बाद. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा बोट मात्र अवकाशात येत नाही त्याच्या अगोदर अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अमन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे स्ट्राईक एंड वरती. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही हे 2 चेंडू या ठिकाणी येणं बाकी असणार आहेत पहिल्या सत्रातील. चला थोडंसं फास्ट केला. अजून आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भूपेशनं आता मात्र कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता तेव्हा असं वाटलं होतं की या षटकामध्ये भरपूर धावा येतील, परंतु तसं नाही घडलं. कमबॅक केलं भूपेश या गोलंदाजानं. इथे समोरच्या दिशेने खेळलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे दूरवर राहिले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी सक्सेस होतोय की काय, आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इथे घडले काय, पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. दोनच धावा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. खेळाडूला थोडीशी दुखापत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज भूपेशला, परंतु पुन्हा एकदा ते रिदम मध्ये आलेत. जास्त दुखापत नाहीये. दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावरती. 49 ऑन स्कोअर बोर्ड. चांगली धावसंख्या देखील बनवले. 5 षटकांचे मॅच आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. अंतिम शेवटचा बॉल आणि या चेंडूवरती टार्गेट किती सेट होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सर्व जे गोलंदाज आहेत त्यांनी केली. रियान स्मॅशर हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. एका बाजूने मायरा 11 हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अमन स्ट्राईक एंड वरती आहे. मोठा फटका मारावा लागेल. खरं तर टार्गेट सेट करणारा हा बॉल असणार आहे. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव घेतली. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु अमन थोडेसे दूरवर राहिले आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत. बाद धावा झाले धावफलकावरती 50 आणि 51 धावेचं टार्गेट असणार आहे. चेक. दोन्ही टीमच्या सेना नेत्या आणि चळवळीतील कार्यकर्त्या ही त्यांची खऱ्या अर्थाने ओळख राहिलेली आहे. आणि
आज या ठिकाणी अमित लोटलीकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज दक्षिण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने संपूर्णपणे भगवं वातावरण पाहायला मिळत आहे त्याचं कारण आहे ही मानाची स्पर्धा, ही प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी मॅडम यांच्या या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे महत्त्वपूर्ण मॅचचा. हा काय फक्त बघा दोन्ही कॅप्टनचा आपण मनोगत देखील. हा टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल सेमी फायनल पर्यंतची वाटचाल काय म्हणाल? वाटचाल तर खूप अडथळ होती पण माझे प्लेयर खूप बॅक करत होते आणि चांगले खेळले म्हणून आम्ही जिंकलो. आम्ही फिल्डिंग करू पहिलं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय श्रीलेश, आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असेल. आणि आता एक विशेष सन्मान विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राटांबरोबर काम केलेलं आहे. महिला आघाडीचे मेळावे, महिला आघाडीचे कित्येक आंदोलनं, त्या आंदोलनांमध्ये अग्रभागी मॅडम नेहमीच राहिलेल्या आहेत आणि आज हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी मॅडम उपस्थित राहिल्या. त्यांचा सन्मान, विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग दिव्या शेट्टी मॅडम आपण या, आपण सन्मानित करायचं या ठिकाणी मॅडमला. मॅडमचं या ठिकाणी आगमन झालं. उभं आयुष्य आंदोलनांमध्ये मात्र ज्यांनी घालवलं, चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज शिवसेना नेत्या म्हणून या शिवसेनेच्या रणरागिणी या ठिकाणी मीनाताई कांबळी मॅडम उपस्थित राहत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी आपण आलेला आहात अमितजी लोटलीकर साहेब आणि दिव्या शेट्टी मॅम या ठिकाणी सन्मानित करत आहेत रणरागिणीला आणि म्हणजेच मीनाताई कांबळी मॅडम यांना. संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये चर्चा हीच आहे की फायनल कोण मारणार हिंदू हृदय सम्राट चषकाची आणि या स्पर्धेसाठी मॅडम आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. शशिकांतजी निकम साहेब शिवडी विधानसभा प्रमुख यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांचंही स्वागत या ठिकाणी मी अमितजी लोटलीकर साहेब यांना विनंती असणार आहे. शिवडी विधानसभा प्रमुख यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपण देखील या ठिकाणी आलात. शशिकांतजी निकम साहेबांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा भव्य दिव्य सोहळा दक्षिण मुंबई नाही अख्खी मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची आणि या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात साहेब. आपलं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. आणि या सगळ्यांच्या मागे जर पाहिलं तर अमितजी लोटलीकर साहेब यांची संकल्पना अख्खी मुंबई महाराष्ट्र पाहत आहे. प्रतिभा सुर्वे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अर्चिता वरवटकर मॅडम यांना विनंती असेल, अर्चिता मॅम या, आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला पंच मॅच सुरू करा. मुंबादेवी विधानसभा संघटक त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज या स्पर्धेसाठी आपण देखील मॅडम उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान केला जातोय. महिला आघाडीच्या मोठ्या प्रमाणावर रणरागिणी देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या स्पर्धेची शोभा वाढताना पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू ही स्पर्धा आली आहे खरी, परंतु मान्यवरांची देखील मांदियाळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित राहते. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. येस ओटू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय सर्व मान्यवर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आम्ही करतोय आणि मॅचकडे देखील वळणं गरजेचं आहे. इथे पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. रमेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आकाशदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव खेळताना त्यांना देखील आपण पाहिलंय.
51 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कमालीची खरं तर स्टार्ट या ठिकाणी दिला. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. इथे सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे फंबल झालेत. तद्वर मात्र या चेंडूवरती सिंगल घेताना आपल्याला बॅटर्सला पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेट झाले. पहिला चेंडू निर्धाव होत, नंतर दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल येताना आपण पाहिली. 51 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. भूषण आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 51 धावेचं टार्गेट. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 1 धाव फलकावरती लागले गेले. रमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंड वरती भूषण आहे. इथे सुंदर फटका, परंतु फसलाय झेल खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज भूषण मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चांगला या ठिकाणी झेल त्या ठिकाणी पकडला गेला. यशस्वी राहिला रमेश या गोलंदाजाचा. 3 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 1 धाव खर्च केली आणि महत्वाचा भूषण मैदानाच्या बाहेर पाठवलाय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय सतीशला आपण पाहणार आहोत. 51 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. रमेशने चांगला स्टार्ट दिलाय. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 1 महत्वाचा गडी देखील बाद केलाय. रियान स्मॅशर संघ आता बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. सुंदर मॅच पाहायला मिळणार आहे. 51 धावेचं टार्गेट एवढं मोठं नाहीये, परंतु गोलंदाजी तेवढीच चांगली पाहायला मिळते. इथं देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीचा टाळ्यांचा वर्षाव देखील या गोलंदाजासाठी पाहायला मिळतोय. पहिलं P1चं षटक आहे आणि त्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे त्यांनी दाखवलंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये महत्वाचा 1 गडी बाद केला आणि फक्त 1च धाव त्यांनी खर्च केल्या. वाह, काही गोलंदाजी पाहायला मिळते. इथे सोडून दिलाय, परंतु पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. आता एक्स्ट्रा या ठिकाणी मिळणार आहे. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. खरं तर आता थोडेसे लाईन मध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न गोलंदाज रमेशच्या माध्यमातून केला गेला, परंतु खूपच चेंडू बाहेर होता आणि पंचांनी लगेच त्या ठिकाणी सांगितले की इट्स अ वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा त्या ठिकाणी टाकण्यात आलाय. 2 धावा धावफलकावरती. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लँड मात्र या ठिकाणी कुणालच्या हातामध्ये झालाय. फलंदाज बाद. हेलिकॉप्टर उडवलेला, परंतु लँड मात्र कुणाल होते त्याच्या हातामध्ये झालाय. क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडतायत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि बघू शकता काय सेलिब्रेशन पाहायला मिळते कुणाल यांचं. 2 गडी मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगला स्ट्रोक होता. पाच चेंडूचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी देखील बाद केलेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रमेश या गोलंदाजाची पहिलं P1चं षटक आहे आणि त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि खरोखरच कौतुक करावं तेवढंच कमी आहे. 51 धावेचं टार्गेट आणि त्या टार्गेटला कसं मोठं करायचं हे मात्र रमेशने दाखवलंय. समीरजी काशीद साहेबांच्या माध्यमातून या विकेटवरती जर रमेशने विकेट घेतली, या चेंडूवरती माफ करा, जर विकेट घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. इथे सहजरित्या फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतायत. त्यावर पुन्हा एकदा एकच सिंगल पाहायला मिळते. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. पहिलं P1चं षटक, त्याच्यामध्ये फक्त 3 धावा आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत.
कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. महत्वाची मॅच आहे आणि त्याच्यामध्ये आपला 100% एफर्ट्स या ठिकाणी दिले गेले रमेश यांच्या माध्यमातून. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राज पवार. राज पवार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशी सुरुवात मात्र या ठिकाणी स्टार्ट या ठिकाणी रमेशनं दिलाय तशीच सुरुवात करावी लागेल. एका बाजूने जर आपण पाहायला गेलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न, तर एका बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते आणि चांगला संघर्ष देखील पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राज पवारला आपण पाहतोय आणि आता मात्र चांगलं बॅटल पाहायला मिळेल. आकाश स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अशोक आहे, माफ करा, स्ट्राईक एंड वरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 गडी बाद केलेत. इथे चांगला फटका आणि थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक फंबल होतात. अशा चुका कुठेतरी महागड्या ठरतील तुम्हाला. आणि तदनंतर शेड्यूलला स्टॉप केलंय, परंतु ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा आल्यात आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे फंबल झाले, तदनंतर संधीचं सोनं त्या ठिकाणी केलं गेलं आणि झपाट्यानं 3 धावा देखील घेतल्या गेल्यात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल पाहायला मिळतो, चांगला कॉन्टॅक्ट देखील पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवरती राज पवारच्या त्या ठिकाणी 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 51चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. अशा चुका तुम्हाला कमी करायच्या आहेत. या मॅच मध्ये आधीच धावाचा दुष्काळ, त्याच्या 13वा महिना असंच आपण म्हणूयात. राज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे संयमी खेळी पाहायला मिळते. 1 धाव सहजरित्या घेतली गेली, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूवरती येत आहेत. 1च धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती 3 आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स आणि 3 धावा रमेशने खर्च केल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये फक्त जर आपण पाहायला गेलं तर 4 धावा खर्च केल्यात. महत्वाची मॅच, 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, त्याच्यामुळे हार मानण्यास तयार देखील नसणार आहेत. दोन्ही संघाला विजय हवाचा आहे. राज पवार इथे गोलंदाजी मार्कवरती स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे, परंतु चांगला संपर्क झाला नाहीये. पंचांचा इशारा नो बॉल. आता मात्र सुवर्ण संधी असेल आणि नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. आता पुढचा चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीची चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. या चेंडूवरती ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आकाश झाला संधी मिळाले आणि या संधीचं सोनं करतं या ठिकाणी आलं पाहिजे. फ्री हिट या ठिकाणी पाहायला मिळेल. चला थोडंसं फास्ट केला, हेलिकॉप्टर फिरला, अर्थातच फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि आता मात्र चांगला चेंडू फेकावा लागेल. एका बाजूने राज पवारला तर एका बाजूने मोठा फटका मारावा लागेल. या ठिकाणी आकाश जाया फलंदाजाला. चांगली मॅच पाहायला मिळते, चांगला बॅटल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आल्या होत्या आणि या षटकामध्ये भरपूर आता धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे स्विच हिट आणि स्वीट हिट देखील पाहायला मिळतोय. काय फटका आहे, अफलातून स्ट्रोक. धन्यवाद. धन्यवाद. तर या ठिकाणी काही सन्माननीय मान्यवर उपस्थित राहिले, त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूयात. कृणालजी प्रभुणे साहेब सणी, शिवडी विधानसभा समन्वयक यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर मुख्यजी महाडिक साहेब शाखा क्रमांक 203 शाखा प्रमुख यांचं आगमन झालंय.
त्याचबरोबर भरतजी पालांडे साहेब शाखा क्रमांक 202 चे शाखा प्रमुख, त्याचबरोबर संकेतजी परब साहेब युवा सेना उपविभाग प्रमुख शिवडी, या चारही मान्यवरांचं या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. धन्यवाद. मॅचकडे आपण बोलतोय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 51चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केले गेले. आतापर्यंत 15 धावा पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असं हे आयोजन, कौतुक करावं तेवढंच कमी आहे. आणि फ्लड लाईट्स देखील भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं हे दर्जेदार आयोजन आणि खरोखरच लाईट्स देखील भरपूर चांगल्या पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा राज पवार गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. मोठा फटका आकाशाच्या माध्यमातून आपण षटकार पाहिला. इथे संयमी खेळी पाहायला मिळते. खरं तर फटका आला होता षटकार, त्यानंतर ही संयमी खेळी आणि हे करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ती संयमी खेळी दाखवत असताना आकाशचा हा फलंदाज पुन्हा एकदा मिळेल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या षटकातील अजूनही हे 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. फ्री हिट होता, त्याच्यावरती पूर्णपणे समाचार आकाशाने घेतला आणि धावा देखील आता हलवार पद्धतीने वाढू लागल्यात. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅच मध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील, परंतु विकेट्स देखील घ्याव्या लागतील, अन्यथा हा मॅच मात्र फसताना पाहायला मिळणार आहे. मायरा 11 खरं तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने हेरलं होतं आणि आता चेंडू निर्धाव फेकलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. राज पवार यांच्या माध्यमातून 9 बॉल फेकला, त्याच्यावरती षटकार खाला जरूर आणि आता मात्र कमबॅक करताना त्यांना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 5 षटकांचे मॅच. या ठिकाणी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि या सर्वांना, या सर्व शिवसैनिकांना, अमित लोटलीकर साहेबांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. ओटू कॉम्बॉक्स. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अतिशय सुंदर अशी ही खरं तर लढत पाहायला मिळते. आता येणारे चेंडू बाकी असेल 18 आणि 34 धावेची गरज आहे. 18 बॉल 34चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सतरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला, त्याच्यामध्ये 2 गडी देखील बाद झालेत. आणि आता जर आपण पाहायला गेला तर तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतील. रमेश सिंग पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेला तर मॅन्डेटरी पॉवरफुलचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये 3 धावा खर्च करीत 2 गडींना मात्र बाद केलं होतं. आता देखील तशाच प्रकारचं षटक फेकावं लागेल. चांगली मॅच आहे. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहिली. रियान स्मॅशर आणि त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी मायरा 11 हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडंसं फास्ट खेळा, आपल्याला अजूनही मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये अजूनही या मॅच मध्ये 34 धावेची गरज आहे. कुठल्याही संघानं सामना जिंकू शकतो. महत्वाचे आता मात्र 3 षटकं बाकी असणार आहेत. रमेश गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. रमेश सिंग हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक चांगलं फेकलं होतं. याही षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु स्ट्राईक एंड वरती एक चांगला बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतोय. अशोकला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. इथे लोअर फुल टॉस होता, परंतु गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बघा काय घडलंय.
आणि चौकार पाहायला मिळाला. खरं तर मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 4 धावा आल्यात आणि चांगला चेंडू होता त्याच्यावरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 17 बॉल मध्ये या ठिकाणी 30 धावेची गरज असणार आहे. 17 बॉल 30 धावा. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू अदललाय परंतु त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात धाव ही मिळणार आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा झाल्यात, माफ करा. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. पहिला चेंडू चांगला फेकला होता परंतु तदनंतर मिसफील्ड आणि त्याच्यावरती चौकार पाहायला मिळाला. ह्या चेंडूवरती लेगबाच्या स्वरूपात एक धाव येताना आपण पाहिली. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 51चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. इथून चांगलं कमबॅक करायचं असेल तर आता मात्र विकेट्स घ्यावा लागतील. आकाशाला आपण पाहतोय स्ट्राईक वरती त्याच्या बॅटमधून रिव्हर्सच्या माध्यमातून एक षटकार जरूर पाहिला आणि तेच मात्र आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे बाहेर चेंडू चाललाय, छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे व्हाईट बॉल आहे. खूपच चेंडू बाहेर चाललाय परंतु त्या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरच्या माध्यमातून. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे एक्स्ट्राच्या धावा वाचवाव्या लागतील. चौकार आला त्यानंतर सिंगल आणि आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. इथे बॅटवरती अतिशय वेगवान खरं तर चेंडू हाताला गेला रमेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅट हातामध्ये रोल झाले आणि त्यानंतर ही सिंगल पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळणार आहे. 51 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रमेशांच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढंच कमी आहे. इथे काय चेंडू फेकलाय आणि आता मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. चेक चेक चेक. या ठिकाणी काही विशेष सन्मान आपण घेणार आहोत. अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी अमितजी लोटलीकर साहेब या स्पर्धेचे संकल्प करते, ज्यांना विनंती असणार आहे कृणालजी प्रभुणे साहेब म्हणजे सनीभाऊ शिवडी विधानसभा समन्वयक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा विशेष सन्मान या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगच्या या महत्त्वाच्या पर्वामध्ये या ठिकाणी करायचा आहे. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रभुणे साहेबांना दिलं जात आहे. आपण सगळे या ठिकाणी पदाधिकारी शिवसैनिक आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं अंतिम टप्पा आहे. मान्यवरांची मांदियाळी आहे म्हणून थोडंसं सन्मानही आपण करत आहोत आणि या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर मुकेश माडिक साहेब, मुकेशजी माडिक साहेब शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख 203 सन्मानित या ठिकाणी केलं जात आहे. मुकेशजी माडिक साहेबांना अमितजी लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाखा क्रमांक 203 शाखा प्रमुख मुकेशजी महाडिक यांचा सन्मान केला जातोय. या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल हा विशेष सन्मान आपला आहे. शाखा प्रमुख मुकेशजी महाडिक. त्याचबरोबर शाखा प्रमुख भरतजी पालंडे साहेब शाखा क्रमांक 202 सन्मानित केलं जात आहे. भरतजी पालंडे साहेब शाखा क्रमांक 202 शाखा प्रमुख हा सन्मान केला जातो अमितजी लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर संकेतजी परब साहेब युवा सेना उपविभाग प्रमुख शिवडी यांचाही सन्मान केला जातोय. या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगमध्ये आपण देखील उपस्थित राहिलात. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना राजकीय कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. धन्यवाद आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल. ओटू कॉम्बॉक थोडीशी दिलगिरी देखील आम्ही प्रेक्षकांची व्यक्त करतोय परंतु मान्यवरांचं स्वागतही तेवढंच महत्त्वाचं आहे. ओटू कॉम्बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलात तर
3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील एवढं चांगलं षटक फेकलंय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते रमेश यांच्या माध्यमातून. येणारे आता मात्र चेंडू बाकी असतील 12 आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. 13.00च्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आता चौथं षटक फेकण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाणार आहे? कुणाल. आणि आता मात्र कुणाला देखील चांगलं षटक फेकावं लागेल या मॅच मध्ये, इथून जर कमबॅक करायचं असेल. बारा चेंडू 26 धावेची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलाय आणि खरं तर जे मॅच या ठिकाणी असं वाटत होतं की फसले जाईल, परंतु रमेशनं पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचून आणले. येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 26 धावेची गरज. चला थोडंसं फास्ट केला. मॅच चांगली रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती कुणालला आपण पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी केली. खरं तर मागच्या काही मॅच मध्ये कुणालला देखील इम्प्रेस केलं आणि याही मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूने धावा देखील बनवायच्या आहेत, चांगले प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडू 26 धावेची गरज आहे खरं तर या मॅच मध्ये. आणि सुंदर हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. रियान स्मॅशर त्यांच्या अगेन्स्ट खेळते मायरा 11. हे दोन्ही संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कुणाल सज्ज झालाय. चौथ्या षटकाचा पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला जास्त वेळ घेताय लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती आहे की थोडंसं फास्ट केला. 12 चेंडू 26 धावेची गरज. चौथ्या षटकाला होते सुरुवात. इथे पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे आणि सुंदर असं हे मैदान आणि त्याच्यावरती ही चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आता मात्र 25 ची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 51चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं होतं. इथे सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. वाह काय वेग पाहायला मिळाला. पडल्यानंतर उचली देखील तेवढीच पाहायला, प्रचंड गती देखील पाहायला तेवढीच मिळाले. आला निर्धाव डॉट बॉल. कुणाल काय चेंडू फेकतोय आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील त्यांनी जिंकलेत आणि या मॅच मध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 25 धावेची गरज. आकाश झा अजूनही नाश्ता वरती आपल्याला पाहायला मिळतात. संयमी खेळी त्यांची पाहायला मिळाली, परंतु आता आक्रमक रूप धारण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतो. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होतोय आणि आता देखील निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी. वाह कुणाल वाह. आज मात्र कुणालचा दिवस पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी सुंदर पाहायला मिळते आणि जरूर आकाश झा देखील थोडेसे नाखुश पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक साठी जरूर ते त्या ठिकाणी तडफड करतायत, परंतु स्ट्राईक त्यांना मिळत नाहीये. कुणालचं कौतुक करावं लागेल. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे व्हाईट बॉल आहे आणि कुणालसाठी देखील सुवर्ण संधी आहे. संदीपजी काशिप साहेबांच्या माध्यमातून जर कुणालने या षटकामध्ये 5हून कमी धावा दिल्या, 5 धावा दिल्या तरी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि ते देखील रोख कॅश या ठिकाणी दिली जाणार आहे. कमालीची पारितोषिक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलंय. इथे चांगला फटका. फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय दन दन करत सीमा पार. वाटलं होतं की या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, परंतु
मैदानाच्या आतमध्ये मायरा 11 संघ हे सांगतोय की आम्ही देखील कुठे कमी नाही आहेत. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 4 धावा देखील पाहायला मिळाल्या. येणारे चेंडू बाकी असेल आता 9 आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. वीस धावा अजूनही इथून करायच्या आहेत. 3 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत. प्रणय चांगली बॅटिंग करतोय, करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही आकाशचा जो सलामीला आलाय तो देखील बाकी आहे स्ट्राईक रेट वरती. जर आपण पाहायला गेलं तर प्रणयला पाहतोय इथे देखील रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चौथी धाव या ठिकाणी घेतली जाईल का, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. अगोदर जर स्क्रीज सोडली असती तर कदाचित धाव देखील पूर्ण झाली असते, परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोकाटेला आपण पाहतोय. ओमकार कोकाटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आकाश झा आता मात्र स्ट्राईक एंडवरती त्यांना स्ट्राईक मिळाले. 8 बॉल 20 धावेची गरज आहे. 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत या षटकातील. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये सहजरित्या धावांचा पाठलाग होऊ शकतो, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. इथे ऑनसाइड मध्ये भिरकवलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि मी उल्लेख केला होता की आकाश झाला मात्र आता स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 4 धावा, चौकार. धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 7 चेंडू आता 16 धावेची गरज आहे. समीकरण प्रत्येक बॉल वरती चेंज होताना आपण पाहिलं. इथे संयमी खेळी पाहायला मिळते. रनआउटची घंटी या ठिकाणी पुन्हा एकदा वाजले आणि फलंदाज ओमकार या ठिकाणी कोकाटे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थोडेसे निराश आहेत, परंतु आता मात्र चांगले मॅच रंगताना पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 16 धावेची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 16 धावा करायच्या आहेत. चला टीम मीटिंग नको आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सहा चेंडू 16 धावेची गरज आणि शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जातो हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं असेल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आणि 16 धावा. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो जिंकणार आहे तो फायनल मध्ये जाणार आहे आणि फायनल मध्ये जाणारी टीम कोणती असणार आहे हेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, कारण दोन्ही संघांची इथपर्यंतची वाटचाल लाजबाब राहिली आहे. परंतु या ओव्हर मध्ये डिसाइड होणार आहे काय होईल या मॅच मध्ये आणि कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगच्या ते ठरवणारी ओव्हर आता येताना पाहायला मिळेल. यस, काही कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो जिंकेल मात्र या ठिकाणी फायनल मध्ये जाताना तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 16 धावा. धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हा देखील प्रश्न सर्व प्रेक्षकांना देखील पडलाय, परंतु हे कोड देखील थोड्याच वेळात सोडवलं जाणार आहे. आकाश जा स्ट्राईक एंड वरती आहेत
स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 14 धावसंख्येवरती ते देखील खेळतायत आणि महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत 16. 6 बॉल 16. श्रेष्ठ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 मध्ये इथे खरं तर 16 धावेची गरज आहे. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावेचं टार्गेट आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटकातील पहिला बॉल. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? झालाय, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आकाशचा स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात. चला बॅटर्स आपण रेडी राहा. लगेच मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर्स पाठवायचे आहेत. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होतो. येणारे चेंडू बाकी आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. मॅच मधले आता हळूहळू रोमांचकता देखील वाढत चालले. आकाशजानं स्वतःवरती विश्वास दाखवलाय, परंतु फिनिशिंग टच देखील द्यावा लागेल या मॅच मध्ये. इथून जिंकला तर फायनलचं तिकीट निश्चित आहे. या मॅच मध्ये कमालीची मॅच पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत शिवसेनेच्या उपनेत्या आशाताई मामिडी यांचे या ठिकाणी आगमन झालं. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मॅडमचं स्वागत आपण करूयात. या भव्य दिव्य स्पर्धेसाठी मॅडम आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत. वाह, काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल आले आणि दुसरा चेंडू निर्धाव आलाय. आता मात्र दबाव आकाशावरती देखील वाढू लागलाय. स्वप्नील सर, मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये बॅटिंग टीमलाही आणू शकतो आणि असाच जर डॉट बॉल आला मायरा 11 देखील मॅच मध्ये येणार आहे. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला गेलीये. फायनलला जाणारी पहिली टीम कोणती असणार? यस, सर्वांच्या नजरा या ठिकाणी खेळल्यात, परंतु मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट पाहायला मिळते. इथे चांगला फटका आहे आणि सरांनी म्हटलं आणि ह्या 6 धावा पाहायला मिळतील. षटकार. तर काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आकाश जाणे, परंतु मॅच संपलेली नाहीये. स्वप्नील सर, एखादा डॉट बॉल आला, एखादी विकेट आली तर मात्र फिल्डिंग करणारी मायरा 11 देखील मॅच मध्ये येणार आहे. चुरस, चित्त थरारकपणा या मॅचचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिया स्मॅशर आणि मायरा 11. शंकर धोत्रे म्हणजेच गोट्या अंपायर यांनी देखील आज खूप प्रभावित केले प्रेक्षकांना. काय मॅच पाहायला मिळते. 3 बॉल आणि आता 9 धावेची गरज आहे. ओहो, वॉटर शॉट. जा शोधून ना बॉल. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आकाश जा करतोय. जबरदस्त कामगिरी त्यांची या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि पंच देखील या ठिकाणी मन जिंकून घेत आहेत. आपलं खूप छान असं नृत्य या ठिकाणी दाखवून.
2 बॉल मध्ये 3. मॅच नाही संपली आहे स्वप्नीलजी. अशाही प्रकारच्या मॅचेस जिंकल्या जातात. दोन्ही टीमला संधी अजूनही आहे, कारण क्रिकेट हा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत रंगतो, शेवटच्या धावेपर्यंत रंगतो आणि असाच एक रंगतदार सेमीफायनलचा सामना रंगलेला आहे हिंदुहृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये. मॅच संपलेली नाहीये. पाहूयात काय होईल या मॅच मध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. कमालीचे 2 स्ट्रोक. खरं तर स्वतःकडे स्ट्राईक या ठिकाणी का ठेवली होती हे मात्र उत्तम उदाहरण दाखवत असताना आकाशाच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आणि आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय. येणारे 2 बॉल 3 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. इथे समोरच्या दिशेने गोळीगत स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि 4 धावा. व्हायला हरकत नाहीये आणि त्याच बरोबरीने सामना रिया स्मॅशरने जिंकलाय जरूर, परंतु मायरा 11 हा संघ देखील चांगलाच खेळलेला आहे. फक्त शेवटचे 4 बॉल त्यांचे नव्हते, नाहीतर अख्खी मॅच चांगले खेळले. त्यांचंही कौतुक या ठिकाणी करणं गरजेचंच आहे. चला या ठिकाणी दुसऱ्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण मैदानात दाखल व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच कळवा. आकाश झा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत.